Find the equivalent resistance between the terminal F and B in the network shown in the figure given below. The resistance of each resistor is 10 ohm. तर बघा डायग्राम कशी दिलेली आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. F and B हायलायटरने हायलाइट करतो. F पॉइंट कुठे आहे बघा, दिसतोय का? दिस इज F and दिस इज B. ओके. सगळ्यात अगोदर आपण काय करतो, हे व्हीटस्टोन्स ब्रिज सारखं दिसतंय. ओके. कोणत्या दोन ब्रांच समोरासमोर ब्रांच आहेत अशी एक ट्रिक सांगितलेली मी. ओके. त्याला आपण हायलाइट करतो बघा, 1 आणि 2. ऐका, सगळे रेजिस्टन्स हे 10 ओमचे आहेत. सो मी रेड पेनने लिहितो बघा, हायलाइटरने हायलाइट करतो. हे 10 आणि 10 सिरीज मध्ये म्हणजे 20 होणार. हे 10 आणि 10 सिरीज मध्ये 20 होणार. आणि आपण अपोजिटचं काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. 20 आणि 20 गुणिले 20 किती होणार, 400. आणि इकडे राहायला किती, 10 आणि 10 ते 100 होणार. तर म्हणजे हे व्हीटस्टोन ब्रिज सारखं दिसतंय, पण हे बॅलन्सिंग नाही. त्यामुळे इथं पर्याय एकच आहे, आपल्याला केव्हीएल वापरावं. तिथं केव्हीएल वापरण्यासाठी लूप पाहिजेत. लूप किती आहेत बघा, लूप आपण ठरवूया. वरती एक लूप आहे, त्याला 1 नंबरचं नाव होतं, लूप नंबर 1. त्याच्या खाली लूप नंबर 2 आणि त्याच्या खाली लूप नंबर 3. 3 लूप मध्ये 3 केव्हीएल आपल्याला वापरायचे. करंटचे डायरेक्शन ऑलरेडी दिलेले आहे. तुम्ही काय करायचं, लूपची डायरेक्शन ठरवायची. कशीही ठरवा, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ओके. मी सगळ्या डायरेक्शन काय करतो, क्लॉकवाईज ठरवतो. ओके. अगोदर लूप नंबर 1 मध्ये आपण वापरू, नंतर लूप नंबर 2 मध्ये वापरू आणि लूप नंबर 3 मध्ये. सगळ्या डायरेक्शन क्लॉकवाईज आपण ठरवूया. लूप नंबर 1 मध्ये केव्हीएल वापरूया आपण. करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन माहिती आपल्याला. ओके. सो वरती I2 गेलाय बघा, G पासून परत A पासून परत B कडे I2 गेलाय. आणि रेजिस्टन्स आहे 10 ओम आणि 10 ओम सिरीज मध्ये म्हणजे 20. सो करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे करंट आहे I2. ओके. वरती लिहा KVL इन लूप 1 असं सिंपल मध्ये लिहा. तुम्ही असंही लिहिलं तर चालेल. आपलं KVL इन लूप ABHGA असंही लिहिलं तरी चालेल. ओके. सो पहिल्यांदा काय करणार तुम्ही, करंट आणि रेजिस्टन्स मल्टिप्लिकेशन करायची. वरती बघा 10 ओम 10 ओम 20 ओम होणार आणि त्यातनं जाणार करंट I2 आहे. सो I2 इंटू 20. डायरेक्शन बघा, करंटची आणि लूपची डायरेक्शन सेम आहे का? येस, सेम असेल तर निगेटिव्ह. त्यानंतर तसंच पुढे या. करंट किती चाललाय बघा, I मायनस I2 हा करंट दिसतोय का बघा. त्याला मी हायलाइट पण करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, I मायनस I2. ओके. सो रेजिस्टन्स आहे तिथं 10 ओमचा. ओके. आणि करंट आहे I मायनस I2. सो I मायनस I2 हा झाला करंट आणि रेजिस्टन्स आहे 10 इंटू 10. डायरेक्शन बघा, करंट चाललाय वर आणि लूप चाललाय खाली, त्यामुळे पॉझिटिव्ह येणार. ओके. आणि खाली एक रेजिस्टन्स आहे I1 मायनस I2 हा करंट त्यातनं गेलाय, I1 मायनस I2. सो करंट I1 मायनस I2 हा करंट गेलाय आणि रेजिस्टन्स आहे 10 इंटू 10. डायरेक्शन बघा, लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह येणार. झाले सगळे पोटेन्शियल डिफरन्स झाले. EMF 1 पण नाही, त्यामुळे काय होणार, इज इक्वल टू 0. हे मॉडिफाय करा इक्वेशन. I1 I2 आणि I हे 3 पॅरामीटर आहेत, त्यामध्ये सिम्प्लिफाय करून सोडवा आणि व्यवस्थित लिहा. आता एकदम सिम्प्लिफाईड इक्वेशन झालं. इक्वेशन नंबर 1 म्हणून आपण आता लूप 2 मध्ये केव्हीएल वापरायचे. लूप 2 मध्ये किती रेजिस्टन्स दिसतात तेवढे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स लिहावे लागतील. EMF 1 पण नाही, त्यामुळे EMF ची काही गरज नाही. जेवढे जेवढे रेजिस्टन्स आहेत तेवढे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजेच करंट आणि रेजिस्टन्सचा गुणाकार करायचा. 2I मायनस 4I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि लूप 3 मध्ये आपल्याला वापरायचं KVL. अप्लाय KVL इन लूप 3 मध्ये वापरायचं. सो पोटेन्शियल डिफरन्स इथे किती रेजिस्टन्स दिसतात या लूप मध्ये मी हायलाइट करतो. हा एक रेजिस्टन्स दिसतोय, हा एक दिसतोय, इथे वरती एक दिसतोय, 3 दिसतात रेजिस्टन्स. 20 इंटू I मायनस I1
त्याच्यावरती रेजिस्टन्स दिसतोय 10 ओम आणि करंट आहे I मायनस I2. ओके, इथं लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम दिसते दोन्ही ठिकाणी, त्यामुळे सेम असेल तर आपण निगेटिव्ह घेतो, त्यामुळे हा निगेटिव्ह घ्यायचा. आणि दुसरा काय, I मायनस I2 हा करंट दिसतोय आणि रेजिस्टन्स आहे 10 त्याच्यावरचा, आणि लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणजे निगेटिव्ह. आता इथं या लूपमध्ये EMF आहे आणि EMFच्या निगेटिव्हला ते काय चाललेलं, लूप चाललेलं आहे. ओके, त्यामुळे पॉझिटिव्ह घेणार प्लस 10 व्होल्ट. 10 व्होल्टचा हे दिलेला आहे गिव्हनमध्ये. ओके, इज इक्वल टू 0 याचं इक्वेशन येणार. इक्वेशन मॉडिफाय करा, त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करा, -20I मायनस मायनस प्लस होणार, प्लस 20I1 मायनस 10I, परत हे मायनस मायनस प्लस होणार, प्लस 10I2 प्लस 10 इज इक्वल टू 0. I1 आणि I2 यामध्ये इक्वेशन मॉडिफाय करा. पहिला आयचा पॅरामीटर एकच आहे, त्यामुळं मायनस 10I, I1 किती आहेत, I1 पण एकच आहे, प्लस 20I1 आणि I2 या ठिकाणी मायनस 10I हायलाइट करूया आपण, मायनस 10I आणि मायनस 20I, मायनस 30I झाले. मायनस 30I I1 चे किती आहेत, एकच आहे, प्लस 20I1 आणि I2 चा पण एकच आहे, प्लस 10I2 इज इक्वल टू, हे 10 तिकडे पाठवूया, मायनस 10 आणि मायनसनं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करूया आणि 10 ने पण डिवाइड करू, मायनस 10 न पूर्ण इक्वेशनला डिवाइड करू. सो सुरुवातीला मिळणार I 3I, मायनस 10 ने डिवाइड करतोय त्यामुळे मायनस 2I1 भेटणार, मायनस 10 ने डिवाइड करतोय त्यामुळे पुढं पण मायनस I2 भेटणार, इज इक्वल टू 10 ने डिवाइड करतोय आपण त्यामुळे प्लस 1 भेटणार. इक्वेशन नंबर 3. आता हे 3 इक्वेशन सोडवायचे. आता हे एका इक्वेशनवरून हे I इज इक्वल टू पुट केलं त्या दोन इक्वेशन मध्ये, इक्वेशन 2 आणि 3 मध्ये, तरी पण आपल्याला इक्वेशन सुटेल. I इज इक्वल टू जे काही भेटेल ते इक्वेशन 1 वरून I इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची आणि इक्वेशन 2 आणि 3 मध्ये पुट करायची. लूप 1, लूप 2 आणि लूप 3 तीन इक्वेशन तयार केले. 3 इक्वेशन वरून पहिल्या इक्वेशन वरून I इज इक्वल टू 4I2 मायनस I1 हे इक्वेशन 2 मध्ये पुट केलं. इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर I1 इज इक्वल टू 3I2 अपॉन 2 हे भेटलं. हे इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं. सो फ्रॉम 3, सो 12I2 मायनस 3I1, या 2 ला 2 कॅन्सल होईल, मायनस 3I2 मायनस I2 इज इक्वल टू 1. 7I2 upon 2 is equal to 1. Therefore I2 is equal to 2 upon 7. आता हे 2 upon 7 I2 ची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये टाका वरती. इथं इक्वेशन नंबर आपण x म्हणून इथं I2 ची व्हॅल्यू टाका आणि आलेले I1 परत इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकायची इकडं, म्हणजे आपल्याला कॅपिटल I मिळते. हे आलेले I1 ची व्हॅल्यू आणि I2 ची व्हॅल्यू आहे 2/7 3/7 वरती इक्वेशन तुम्ही 4 मध्ये टाकायचे. सो कॅपिटल I इज इक्वल टू 4I2 मायनस I1. 4I2 म्हणजे येणार 4 into 2 upon 7 minus 3 upon 7. So capital I is equal to 8 upon 7 minus 3 upon 7. 8 minus 3 छेद समान दिसतोय. सो कॅपिटल I is equal to 5 upon 7 एवढा करंट आला. सो आपल्याला
रेजिस्टन्स काढायचे आहे. टोटल रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जे दोन टर्मिनल दिसतात R इज इक्वल टू V अपॉन R. सो V माहिती आहे, आपण अज्युम केलेलं आहे, क्वेश्चनमध्ये दिलेलंच नाही त्यामुळे आपण अज्युम केलेलं. V इज इक्वल टू 10 आहे आणि करंट आला आहे 5/7. सो इथे येणार 7 जाणार वरती. सो 10 × 7 अपॉन 5 आणि आन्सर किती येणार? कॅपिटल R इज इक्वल टू 14 ओम. तर 5चा भाग लागणार, 5 2 10. सो हे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपला आलेला आहे.